मॅम, मागच्या डिलिव्हरीमध्ये माझ्या बी-पीमुळे बेबीची ग्रोथ झाली नव्हती. 1.5 केजीचं माझं बेबी होतं आणि प्लस माझी डिलिव्हरी लवकर झाली. या प्रेग्नन्सीमध्ये त्रास होईल का मॅम पुन्हा हा? हे बघ निलिमा, पहिल्या प्रेग्नन्सीत तुझं ब्लड प्रेशर वाढलं होतं, तुझं वय कमी होतं तेव्हा, म्हणून सुद्धा कदाचित झालं असेल. पण ते परत दुसऱ्या प्रेग्नन्सीत होण्याचे चान्सेस असतात. तर ह्या प्रेग्नन्सीत तुझं वजन जास्त वाढू द्यायचं नाही आहे. त्याचबरोबर मीठ आपल्याला कमी खायचं आहे. हेल्दी फॅट्ससाठी आपण कॉड लिव्हर ऑइल वगैरे काहीतरी सुरू करूया. आपण जेव्हा हाय डोस कॅल्शियम घेतो, तो हाय डोस कॅल्शियममुळे सुद्धा आपलं BP वाढायची संभावना कमी होऊ शकते. ॲस्पिरिन, बेबी ॲस्पिरिन पण लिहून देणार आहे. ती आपल्याला आता सुरू करायची आहे आणि अगदी 36 आठवडे होईपर्यंत ती आपल्याला घ्यायची आहे. जेव्हा केव्हा BP आपलं वाढेल तेव्हा लगेच आपल्या हॉस्पिटलला यायचं. घरी BP ॲपरेटस असेल तर ते मॉनिटर तर करायचंच. सकाळी आणि संध्याकाळी फिक्स टायमिंगला ब्लड प्रेशर घ्यायचं. जेव्हा केव्हा स्ट्रेस येतो, प्रेशर होतो, तेव्हा तुझं ब्लड प्रेशर तो बघत जा. आणि जेव्हा ब्लड प्रेशर वाढेल तेव्हा लगेचच टॅबलेट सुरू करून टाकू. म्हणजे ह्या प्रेग्नन्सीत त्रास होण्याची शक्यता खूप कमी होईल.